आली बाई ओम चिंताची. कशी आहेस बाळा? मला काय झाले, मी एकदम बरी आहे. हा विसरली वाटतं हिला काय झालं होतं ते. हो ना बाळा, ग तुला खोकला झाला होता म्हणून तर बाबा आला ना तुला भेटायला. बाबामुळेच तर माझा खोकला गायब. बरं, पण खूपच खुश दिसताय ना मॅडम. मी एकटीच नाही, बाबा पण खुश आहे. हं? हो का? छे, मी कशाला खुश होणार? ते पोरं होती ना सगळी बच्चे कंपनी, त्यांच्यासोबत होतो, जरा वातावरण वेगळं म्हणून. बाकी अच्छा 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 अच्छा. नाही बरं आहे. आलो, चेंज करतो. पोरी, मला सांग, तुमची ती टीचर होती का तिथे? हो, आमच्या सोबतच होती. ती कुठे जाणार आहे? पण असं का विचारस काकू? नाही काही नाही, सहजच. बरं ऐक, दमली असशील ना तू? घ्या, तुमच्या मित्राचा कॉल आहे. तुमचं चालू द्या, नंतर हातपाय तोंड धुवून घे, मी तुझ्याकडे काहीतरी खायला आणते. हॅलो अबीर बोल. हॅलो वी, पोचला असता का तुम्ही? हा अबीर, पोचले. पण तुला काय झालं? आवाज असा काय येतोय? अगो वी, खूप मोठा प्रॉब्लेम झाला असतो. काय झालं अबीर, नीट सांग बरं. अगो वी, आपल्या गुरुकुलाला सील लावून बंद केलं असतं बघ. काय सील लावलं? असं कसं केलं आपलं गुरुकुल बंद? कोणी केलं? इथे खूप पोलीस आले असतात बघ, आणि ते बोलत असतात की ही जागा गुरुकुलाची नसते, तर ही जागा त्यांच्या मालकींची असते म्हणून. त्यांनी आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं असतं बघ. असं कसं झालं? कोणी केलं हे सगळं? मी आताच एका पोलीस काकांना विचारलं असतं, तर ते सांगत असतात कोणती तरी रूपम नावाची कंपनी असते. त्या कंपनीने कोर्टाची ऑर्डर आणलेली असते आणि जागा रिकामी करायला लावली असते बघ. काय म्हणाला साबी? रूपम कॉस्मेटिक्स? रूपम कॉस्मेटिक्सने आपलं गुरुकुल बंद केले का? हो. सावली, बाबा. बाबा, साहेब, हे काय चाललंय? म्हणजे तुम्ही गुरुकुलन सील का केलंय? हे बघा साहेब, आम्ही फक्त आमचं काम करतोय. कोर्टाचा माणूस आलाय, त्याच्याकडे तसे ऑर्डर्स आहेत. काय ऑर्डर? कसले ऑर्डर? ही जागा कायदेशीररित्या माझ्या नावावर आहे. हे बघा साहेब, ओरडून काही फायदा होणार नाही. रूपम कॉस्मेटिक या कंपनीने कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे आणि त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही ही जागा बळजबरीनं आणि चुकीच्या मार्गाने बळकावलेली आहे. सबब या प्रकरणामध्ये कोर्टाचा पुढील निर्णय होईपर्यंत ही जागा सीलच राहील. काय बोलताय तुम्ही? बळकावली? अहो, साधी आतापर्यंत कधी कोणाची एक वीट सुद्धा मी फुकट घेतलेली नाही. मी जागा बळकावणार आहे? ही जागा मी पैसे मोजून कायदेशीररित्या विकत घेतलेली आहे. हे सील चुकीचं आहे, तुम्हाला आत्ताच आत्ता काढावं लागेल. हे बघा जगन्नाथजी, कायदा हातात घेऊ नका. हा कोर्टाचा आदेश आहे. या सीलला जर हात लावायचा प्रयत्न केला किंवा तोडण्याचा प्रयत्न केला, कठोर कारवाई होईल त्याच्यावर. अहो, पण ह्या जागेचे ओरिजिनल पेपर आहेत माझ्याकडे. वाटलं तर मी तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा, आम्हाला पेपर दाखवू नका. जे काय पेपर दाखवायचे, पुरावे द्यायचे, ते कोर्टात द्या. हवालदार, तुम्ही इथेच थांबा. यस सर. सीलच्या आसपास कोणालाही रेंगाळून देऊ नका. यस सर. चला. बाबा,
बाबा अख्ख्या पुण्यात तुम्हाला हीच जागा सापडली होती का? ज्या माणसांशी, ज्या घराशी मी माझं नातं कायमचं मोडलंय, त्यांच्यासोबतच माझं आयुष्य पुन्हा पुन्हा का जोडलं जात आहे? मी काय करू आता? बाळा तू शांत हो. कसं शांत राहू बाबा? माझ्या मुलांचं हक्काचं ठिकाण होतं नाही, आणि तुम्ही इथे होतात, मग कसं झालंय सगळं? ती एवढी मोठी नोटीस येईपर्यंत तुम्हाला कसं कळलं नाही? अगं मला नोटीस मिळालीच नाही. ती नोटीस दडपून ठेवली आहे आणि हे सगळं जाणीवपूर्वक करते ती. त्या बाबा तिलोत्तमाने तिचा दिलेला शब्द पाळलेला नाही साऊ. तिने आपल्याला शब्द दिला होता की ती गुरुकुलाच्या जागेकडे डुंकूनही बघणार नाही, पण तिने तसं केलं नाही. तिने तिचं खरं रूप दाखवलंच. मुद्दाम त्रास देते ती. पण बाबा मी तरी कुठे पाळला माझा शब्द? माझी इच्छा नसतानाही परिस्थितीने मला सारंगच्या आयुष्यात पुन्हा उभं केलं. पण बाळा हे तू मुद्दाम केलेलं नाहीयेस. त्या मुलीच्या जीवासाठी तू त्या घरात गेली होतीस, आणि तू सारंगच्या आयुष्यात गेलेली नाहीये. सारंग तुझ्या आयुष्यात परत आलाय, हे लक्षात ठेव. पण तिलोत्तमाने जे केलंय ते मुद्दाम आणि विचारपूर्वक केलंय. म्हणजे तिला अंदाज आला असणार की तू काही आता त्या घरात परत जाणार नाही, सारंगच्या आयुष्यात परत जाणार नाही, म्हणून तिने शब्द फिरवला आणि थेट तुझ्या पोटावर पाय दिले. पण मी तिला नाही सोडणार. तिनं पाठीमागनं वार केलाय ना, हा जगन्नाथ पंडित समोर नव्हता का? जे काय होईल ते मी बघून घेईन. ओवी, काय म्हातारा माणसाला एवढं टेन्शन घेतेस तू? बाबा बरं झालं तू आलास. मला अबीरचा फोन आला होता. त्याने मला सांगितलं की गुरुकुलमध्ये पोलीस आले होते, सील लावलंय, बंद केलं. ते काहीतरी पेपर्सचं काहीतरी असेल. मी बघतो काय करायचं, टेन्शन नको घेऊ. बाबा अबीर मला सांगत होता नोटीसवर आपल्या कंपनीचं नाव आहे म्हणून. आपल्या कंपनीचं? हो, रूपम कॉस्मेटिक. नाही रे राजा, अरे आपल्या कंपनीचा आणि त्या गुरुकुलचा काय संबंध आहे? काहीतरी गैरसमज झाला असेल. बाबा मी खरं सांगते, अबीरला खूप टेन्शन आलं होतं. तो खूप रडला. गुरुकुल बंद झाला, आपण काय करणार? मी गाणं कसं शिकणार? बाकीची मुलं काय करतील? बाळा तू टेन्शन नको घेऊ, मी बघतो काय करायचं ते.